सगळ्यांसाठी जगतो, पण स्वतःसाठी कधी जगतो का? असं का म्हणते तुम्हाला सांगते. श्री स्वामी समर्थ मंडळी. आज फ्रीजची डीप क्लिनिंग करता करता नीचा आलेला फोन आठवला. फोन उचलला आणि तिच्या आवाजावरून मला जाणवलं की काहीतरी बरोबर नाही आहे. नेहमी हसत बोलणारी ती काल खूप शांत होती. मी तिला विचारलं, काय गं, सगळं ठीक आहे ना? ती थोडा वेळ काहीच बोलली नाही आणि मग म्हणाली, माहिती नाही, पण हल्ली खूप थकल्यासारखं झालंय. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त घर, मूल, स्वयंपाक, सगळ्यांच्या आवडीनिवडी हेच चालू असतं. ती पुढे म्हणाली, घरात सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांना वेळ देते, पण कधीकधी आरशात स्वतःला बघितलं की वाटतं, ही जी व्यक्ती दिसते तिच्यासाठी मी शेवटचं कधी काहीच केलं नाही. तिचं हे वाक्य ऐकून मी 2 मिनिटं शांतच झाले. कारण खरं सांगायचं तर तिची ही गोष्ट फक्त तिची नव्हती, ती आपल्यापैकी खूप स्त्रियांची गोष्ट होती. आपण सगळ्यांच्या आवडीनिवडी, स्वयंपाक करतो, त्यांच्या गरजा लक्षात ठेवतो, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतो, पण आपल्या मनाला काय हवंय हे विचारायला आपण विसरून जातो. मी तिला म्हटलं, तू इतकं सगळं करतेस, पण स्वतःवर प्रेम करणं हे स्वार्थीपणाचं नाही. उलट स्वतः आनंदी असशील तरच तू सगळ्यांना आनंद देऊ शकशील. मग आम्ही दोघींनी एक छोटासा नियम ठरवला. रोज फक्त 10 मिनिटं, हो, फक्त 10 मिनिटं स्वतःसाठी काढायची. त्या 10 मिनिटांमध्ये काही मोठं करायचं नाही. कधी गरम चहा घेऊन शांत बसायचं, कधी आपलं आवडतं गाणं ऐकायचं, कधी थोडंसं फिरून यायचं किंवा स्वतःशी 2 गप्पा तरी मारायच्या. दुसऱ्या दिवशी तिने मला मेसेज केला, आज खूप दिवसांनी मी माझ्यासाठी चहा बनवला आणि कोणाच्या घाईशिवाय निवांत बसून तो चहा प्यायला. इतकं छोटंसं काम होतं, पण मन खूप हलकं वाटलं. तो मेसेज वाचून मला एक गोष्ट जाणवली. आपल्याला आनंदासाठी नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते. कधीकधी स्वतःसाठी काढलेली ती 10 मिनिटंच आपल्याला पुन्हा स्वतःकडे घेऊन जातात. म्हणूनच आज हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला एक छोटासा प्रश्न मला विचारायचा आहे. आज तुम्ही स्वतःसाठी 5 मिनिटं काढलीत का? जर नाही, तर आजपासूनच सुरुवात करा. कारण घर स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहेच, पण आपल्या मनाची काळजी घेणं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. मीही माझ्यासाठी आजपासून 10 मिनिटं काढेल आणि स्वतःच्या मनाचं, स्वतःला आनंद देणाऱ्या एक तरी गोष्ट करेल. मला पुस्तक वाचायला आवडतं, पण बरेच दिवस झाले मी पुस्तक वाचलं नाही. खूप दिवस झाले ऑनलाईन पुस्तकं मागवून ठेवलेत, पण ते वाचायला वेळच स्वतःसाठी मिळत नाही. गुलाबजाम बनवणं, दादूची काळजी घेणं, घरातली कामं आवरणं ह्यातच माझा सगळा वेळ जातो. पण तिच्याशी बोलणं झालं तेव्हापासून ठरवलं की आता 10 मिनिटं तरी आपण ते पुस्तक वाचायचं. त्याचा तुमच्याबरोबर मी रिव्ह्यू शेअर करतच राहील. जितके पुस्तकं मी वाचते ना, तितक्या तुमच्याबरोबर रिव्ह्यू मी शेअर करेन. आणि त्याचबरोबर माझ्यासोबत तुम्हीही तुमच्या स्वतःसाठी ते 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं तरी काढा. कारण तुमचा पूर्ण दिवस दुसऱ्यांसाठी न जाता त्याच्यातली 10 मिनिटं स्वतः ओन करा. स्वतःसाठी ठरवून ती 10 मिनिटं इन्व्हेस्ट करा. मला वाचायला आवडतं, तसं तुम्हाला गाणे ऐकायला आवडत असेल, शांत बसायला आवडत असेल, 10 मिनिटाची वामकुक्षी घ्यायला आवडत असेल, तर तसं काहीतरी करा. पण स्वतःसाठी 10 मिनिटं नक्की काढा. कारण हे आयुष्य एकदाच मिळतं आणि त्यातही आपण एवढ्या घाईगडबडीत दुसऱ्यांसाठी आयुष्य जगतोय, हे काय कामाचं? बघा, तुमच्याबरोबर एक किस्सा शेअर करता करता माझ्या फ्रीजची डीप क्लिनिंग जवळपास होतच आली आहे. सर्व मस्त मी स्वच्छ करून घेतलं, आतून बाहेरून स्वच्छ एकदम. कसं घर स्वच्छ असलं की आपल्याला खूप करमतं आणि स्वयंपाकाची सुरुवात फ्रीजपासून होते. फ्रीज उघडला आणि ते साफ दिसलं की परत आपण मस्त स्वयंपाकाला नव्या उर्मीने लागतो. हे बघा, असं झालं आहे माझं फ्रीज आता साफ केल्यानंतर. चला, ह्यामध्ये सगळ्या वस्तू लावून घेते पटापट. तुम्ही तुमच्या फ्रीजची शेवटची डीप क्लिनिंग कधी केली होती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा. माझ्या त्या मैत्रिणीचे नाव तुमच्यापैकी एकच आहे. आणि तुमचे असे काही किस्से असतील तर तेही माझ्याबरोबर शेअर करा. तुम्ही तुमच्या 10 मिनिटात काय करणार तेही मला शेअर करा. आणि माझं फ्रीज कसं दिसतंय हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला, पटापट व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ असेच बघत राहा. बाय बाय.